अचलपूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जुड्या नगरीमध्ये आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी चांगलाच जोर लावला आहे। ठिकठिकाणी प्रचार सभा घेऊन आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करीत आहे। आज प्रचाराच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात त्यांनी पेन्शनपुरा येथील छायाराम बघेल यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले। या प्रसंगी त्यांनी काँग्रेस भाजपावर प्रचंड टीका करीत जाती आणि पंथाच्या नावावर मत मागणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा, त्याचप्रमाणे बटंगे तो कटेंगे या नाऱ्याला सुद्धा त्यांनी जोरदार आपल्या घणाघातातून प्रत्युत्तर दिले। निवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्याला आपण बघतोय संपूर्ण अचलपूर नगरपालिकेमध्ये प्रहारचे जे उमेदवार आहेत त्या प्रहारच्या उमेदवारांसाठी बच्चू कडू अगदी मैदानात उतरलेले आहेत। आज त्यांची लोकप्रियता कायम असताना आपल्याला दिसते आहे। हजारो लोक बच्चू भाऊंच्या पाठी आहेत, त्यांचे इथे बघतायत काय विजन आहे, काय त्यांना माहिती आहे। बच्चू भाऊंना 20 वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं, काय सांगाल भाऊ यांनी? सध्या तर परतवाडा अचलपूरचा माहोल फार वेगळा आहे आणि एक वर्षाच्या अगोदर जे मतदान केलं, ज्या काही अशा अपेक्षा होत्या लोकांना त्या बऱ्याच 80% पण पूर्ण झालेलं, म्हणजे 10% पण पूर्ण झाले दिसत नाही। आणि त्याच्यामुळे लोकांचा कल असा आहे का आपण केलेली चूक या नगरपालिकेत आपण दुरुस्त करू, या माहोलमध्ये लोक आहे। आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं का लोक कार्यकर्त्याला मतदान करेल। कार्यकर्त्याची काय गरज असतं, तो नसला म्हणजे काय कमी पडतं, हे सगळं एका वर्षात अनुभवलं लोक। जी सातत्यानं भीती आहे खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या कालावधीमध्ये बटंगे तो कटेंगे हा नारा खऱ्या अर्थानं सामान्यांच्या हिताचा जरी नसला पण इथं तो लागतो आहे, काय सांगा? काँग्रेस असू दे का BJP असू दे, जाती धर्माचं राजकारण करून पाहतं। एका इकडे फतवा काढून काँग्रेस मजबूत करायचं पाहतं आणि BJP बटंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामध्ये पुन्हा काम न करणाऱ्या कार्यकर्त्याला समोर आणण्याचा प्रयत्न होतं। त्याच्यापासून लोकांना हुशार राहायला पाहिजे। आता आपण पारंपरिक शत्रू नाही म्हणता येईल का? राणाताई सुद्धा इथे खऱ्या अर्थाने मैदान राणाताईंनी सुद्धा जाहीर टीका मधल्या काळामध्ये या संबंधित त्याच्यामध्ये केली। बटंगे तो कटेंगे हाही नारा त्यांनी लावला आहे। पण आता बटंगे कटेंगे मध्ये स्वाभिमानचाच इथे उमेदवार आहे ना भाजपच्या विरोधात। आता कुठे गेलं बटंगे तो कटेंगे? तेच त्यांच्यात कापत आहे। तुम्ही सांगा, एका इकडे स्वाभिमानचा उमेदवार उभा आहे इथे, दुसऱ्या इकडे भाजप उभा आहे। केवढं मूर्ख बनवणं सुरू आहे। म्हणजे आता त्या नवनीत राणाताईनं सांगितलं पाहिजे स्पष्ट का मी स्वाभिमानसोबत नाही। मग आमच्या नवनीत राणा स्वाभिमानसोबत नाही तर रवी राणानं ते पण सांगितलं पाहिजे का खरोखरच स्वाभिमानासोबत आहे का ताई भाजपातून सोबत राहून स्वाभिमानले मदत करत आहे। बटेंगे कटेंगेचा नारा भाजपाचा आणि स्वाभिमान आणि भाजप एकमेकाला जर काटत असेल तर हा मूर्खता लोकांना लक्षात घेतली पाहिजे का आपल्याला कसं मूर्ख बनवलं जातं। पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर।